जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना समर्थ आपल्याला असत शिष्य कसा असतो याचं वर्णन करून सांगतायत. माईक वेशधारी असत शिष्य असतो. हा त्यानं कोणता वेश घेतलेला आहे? खरं म्हणजे आपल्या अहमभावाचा वेश जो टाकतच नाही तो असत शिष्य ठरतो. जो अहमभाव टाकायला सद्गुरूंकडे आपण आलो तो न टाकता आपण तो दृढ करत राहिलो तर सत्शिष्य न बनता असत शिष्य बनत जातो. कशा पद्धतीनं आपण स्वतःची समजूत करून घेतो की आपण शिष्य, आपण साधक, आपण इतके वर्षांचे सद्गुरूंपाशी येणारे वगैरे वगैरे, हा विषय आपण पाहिला. समर्थ म्हणतात मोड घेतला परमार्थाचा. मोड घेतला म्हणजे कंटाळा आला परमार्थाचा आणि हव्यास धरला प्रपंचाचा. भार वाहिला कुटुंबाचा काबाडी झाला. सद्गुरूंकडं परमार्थ करण्यासाठी येतो पण परमार्थाचाच कंटाळा येऊ लागतो. तोचपणा आहे ना परमार्थामध्ये असं नंतर त्याला वाटायला लागतं. काय सगळं करून एकच सांगतायत सद्गुरू. मन कसं शांत करायचं, देहबुद्धीला कसं टाकायचं, विचारांपासून कसं लांब जायचं, भगवंताच्या नामाला कसं धरायचं, आपल्या आत्मस्वरूपापर्यंत कसं पोहोचायचं, या पलीकडं सद्गुरू काही सांगतच नाही आहेत. मग ते कंटाळवाणं वाटायला लागतं. हे तर काय पूर्वी आपण ऐकलेलंच आहे, आता जरा पातळी वरची झाली आहे तर वेगळं काहीतरी ऐकायला मिळावं असं वाटायला लागतं. सगळं आपल्या अभिमानामुळं वाटतंय बरं का. आणि आपल्याला जर माहीतच आहे तर परत परत तेच कशाला ऐकायचं असंही वाटायला लागतं. बरं, साधनेला बसणं ही काही करमणुकीची गोष्ट असत नाही. आपल्याला करमणुकीची सवय आहे. पहा, आपण एखादी गोष्ट करत असू तर थोड्या वेळानं त्या गोष्टीचा कंटाळा येतो. अगदी कितीही अभ्यासू विद्यार्थी झाला तरी त्याला काही तासांनी का होईना आता अभ्यास थोडा बाजूला ठेवू, दुसरं काहीतरी करू असं वाटतं. स्वभावच आहे आपला तो. आणि स्वभावानं आपण इंद्रियांच्या द्वारे विषयांमध्ये रमत राहिलेलो असतो. ती गोष्ट सद्गुरूंकडे गेल्यानंतर आपल्याला मिळत नाही. माळ घेऊन शांत बसायचं आहे किंवा डोळे मिटून ध्यानाला शांत बसायचं आहे, यात आपली करमणूक कुठे होईनाशी होते. बरं, सद्गुरूंपाशी काही प्रगट करायला गेलं तर सद्गुरू आपल्या अहंतेचा दोष आपल्याला दाखवतात. मग हळूहळू मनुष्याला तिथं कंटाळा यायला लागतो. आपल्यापाशी जो अभिमान आहे तो अभिमान आपल्याला विषय वासनांमध्ये ढकलत असतो. हे सगळं आतून घडत असतं बरं का. याची लक्षणं कधी बाहेर दिसतील तर कधी नाही, पण आतून हीच प्रक्रिया सुरू असते. ती सारखी वासनेकडे धाव. आता ती धाव तुम्ही करायची नाही याबद्दलचं तत्त्वज्ञान जर ऐकायला मिळत असेल, त्यासंबंधीचा अभ्यास करवून घेतला असेल तर तिथे मग शिष्याचं मन रमेन असं होतं. सुरुवातीला रमतं पण मग हळूहळू कंटाळा यायला लागतो. समजा सद्गुरू प्रसिद्ध असतील, समाजामध्ये त्यांना मान असेल तर त्या मानासाठी शिष्य कधीकधी सद्गुरूंपाशी थांबतो. म्हणजे अमुक सद्गुरू समाजामध्ये प्रसिद्ध आहेत तर मी त्या सद्गुरूंचा शिष्य आहे हे म्हणवून घेण्यात त्याला मोठेपणा वाटायला लागतो. एकूण काय तर त्याच्या परमार्थाचं पर्यवसान प्रपंचात व्हायला लागतं. मूलतः प्रपंच हा बहिर्मुख आहे. बायका, मुले, घरदार म्हणजेच प्रपंच आहे असं नाही बरं का. आपण इंद्रियांनी जे जे काही बाहेरचे अनुभव घ्यायला धावत राहतो तो प्रपंचाचाच प्रकार आहे. आणि परमार्थ हा अंतर्मुखतेचा अभ्यास आहे. पण जिथे अंतर्मुखतेचा अभ्यास करायचा तिथेच आपण बहिर्मुखता घातली तर आपला परमार्थ प्रपंच व्हायला लागतो आणि अगोदरच आत असलेला प्रपंचाचा हव्यास आणखी बळावत जातो. समर्थ म्हणतायत, अशा वेळी जसं कुटुंबामध्ये एखादा मनुष्य भारवाहू बैलासारखा किंवा गाढवासारखा राबतो तसंच त्याचं परमार्थात व्हायला लागतं. आपले विकार, आपल्या वासना, आपल्या कामना, आपल्या इच्छा, आपल्या काही तृष्णा असतील त्या बाजूला कशा टाकायच्या हे शिकण्यासाठी सद्गुरूंकडे जायचं असतं. सद्गुरू त्यासाठी आपल्याला पटवून देतात की हे बाजूला का टाकायचं. कारण जिथून इच्छा प्रगट होत आहे
तिथे दोष आहेत. ते दोष साफ केले की तुझं स्वच्छ आत्मस्वरूप तुलाच मिळणार आहे आणि तिथे खरा आनंदाचा झरा आहे. नाहीतर पुष्कळांना असं वाटतं की जीवन तर मजा करण्यासाठी आहे. हा जो विचार आहे ना, हा पाखांड्याचा विचार आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. जीव तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखांड्यासी, असा त्यांचा अभंग आहे. म्हणजे जगात येऊन मजा करायची आहे, चांगलं चुंगलं जेवायचं आहे आणि एक दिवस जाऊन मरायचं आहे. या पलीकडे जीवनात काही तथ्य नाही. हा एक प्रकारे पाखंडवाद आहे, नास्तिकवाद आहे, एक प्रकारे चारवाक्यांच्या दिशेनं जाणारा विचार आहे. सद्गुरू आपल्याला ब्रह्मप्राप्ती, आत्मप्राप्तीचा उपदेश देऊन त्या मार्गावरचा अभ्यास देत असतात. आणि ज्याचे विचार छान छौकीकडे, मजा मस्तीकडे, या दृष्टीकडे असतात, त्याला मग तिथे कर्मेनासं होतं. आणि तो मग आपली बहिर्मुखता न टाकता तीच बहिर्मुखता परमार्थाच्या ठिकाणी ठेवतो. आपण अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरित्रात सुंदराबाईंची गोष्ट वाचली असेल. स्वामींपाशी येऊन परमार्थ साधायचा का प्रपंचामध्ये लक्ष द्यायचं? पण सुंदराबाईंनी प्रपंचामध्ये लक्ष दिलं. स्वामींना येणाऱ्या भेटवस्तू, अलंकार, वस्त्रे, खाण्यापिण्याच्या वस्तू याच्यावरती त्यांचा ताबा असायचा आणि त्यातच त्या रमून राहिल्या. नंतर स्वामींनी त्यांना काय सांगायचं ते सांगितलं, काय सुधारायचं ते सुधारलं, हा भाग वेगळा. पण जे करायला नको ते त्यांनी स्वामींपाशी राहून केलं. असं एका सुंदराबाईंचंच नाही, पुष्कळ लोकांचं होतं. कारण मन प्रपंचातच राहिलेलं असतं. म्हणून इथे प्रपंच म्हणजे बहिर्मुखता बरं का. म्हणजे आपण मूलतः बहिर्मुखच राहतो आणि परमार्थाचा वापरही प्रपंचासाठी करतो आणि प्रपंच तर प्रपंचाच्या दिशेने आहेच. अशा पद्धतीनं आपली वाटचाल पूर्णपणे चुकीच्या दिशेनं होत राहते. समर्थ म्हणतात, मानिला प्रपंची आनंद केला, परमार्थे विनोद. परमार्थे विनोद केला म्हणजे काय? आपण आत्ता पाहिलं तेच. परमार्थाचा आपल्या करमणुकीसाठी मग शिष्य वापर करायला लागतो. असं पहा, दोन शक्यता आहेत. एक तर त्याला परमार्थाचा कंटाळा येतो, किंवा मग सद्गुरू प्रसिद्ध असतील तर तो त्या परमार्थामध्ये करमणूक म्हणून राहायला लागतो. आता वेश आहे भगवा किंवा पांढरे स्वच्छ कपडे घातले आहेत, पण ताठ मानेनं तो चालायला लागतो, कारण अमुक सद्गुरूंचा मी आहे. सद्गुरूंनी दिलेला अभ्यास आंतरिक सुरू नाही आहे बरं का. अंतरामध्ये सगळ्या काही वासना नांदत आहेत, नाचत आहेत. अभिमान मात्र वरती असा आहे की मी या सद्गुरूंचा. मग सद्गुरू प्रसिद्ध असतात, लोक दर्शन घेण्यासाठी धाव घेतात. मग हा पुढे पुढे करायला लागतो. नाही नाही, महाराजांना स्पर्श करायचा नाही, नाही नाही, जरा लांबून नमस्कार करा, नाही आधी मला भेटा मग महाराजांना भेटा, तुम्हाला काय सांगायचं आहे मला सांगा, मग महाराजांना सांगा. अशा पद्धतीनं स्वतःच्याच अभिमानाला गोंजारत तो राहतो, पण देहानं मात्र सद्गुरूंजवळ राहतो. असे अनेक प्रकार आहेत. एक उदाहरण आपण इथं पाहिलं. आणखी एक प्रकार म्हणजे सद्गुरूंपाशी थांबायचं. आपली प्रपंचाची वेळ झाली की प्रपंचामध्ये बुडून जायचं. मग प्रपंचामध्ये सद्गुरूंचा बोध जो आहे त्याची आठवण नाही. कर्मयोग जो सांगितला सद्गुरूंनी त्याचा गैरअर्थ काढायचा आणि आत्मानुसंधानाला, नामस्मरणाला विसरून पूर्णपणे कर्मात बुडून जायचं आणि कर्मच करत राहायचं. मग तिथे पैशाची आस, आणखी धंदा वाढावा, आणखी काम वाढावं आणि आणखी पैसे मिळावे याच्या मागं धावत राहायचं. आणि मग स्वतःला सांगायचं की अरे सद्गुरूंनी हेच सांगितलेलं आहे की आपलं काम कर. पण सद्गुरूंनी हेही सांगितलेलं असतं की कामाला, साधनेमध्ये आवरता आलं पाहिजे. कामाचा पसारा इतकाही होता कामा नये की आपल्याला ध्यानाला बसायलाही वेळ मिळू नये. कामाचा पसारा इतकाही वाढू नये की आपला आत्मचिंतनाकडेच दुर्लक्ष व्हावं. हे तो जाणीवपूर्वक विसरतो आणि परमार्थ करमणूक म्हणून जीवनामध्ये ठेवतो. मग आपल्या महाराजांचा, सद्गुरूंचा, देवी देवतांचा फोटो अगदी श्रद्धेनं कामाच्या ठिकाणी लावतो. जितकी ऐपत असेल तितका मोठा फोटो लावतो. चांदीची, सोन्याची फ्रेम करतो. त्याची मनोभावे पूजाही करतो. पण लक्ष सगळं धंद्यात असतं, कामात, पैशात असतं, प्रपंचात असतं. मग अशा वेळी त्या प्रपंचाच्या सुबत्तेसाठी सद्गुरूंना आधार म्हणून वापरलं जातं आणि पुन्हा ताठ मानेनं सांगितलं जातं की मी अमुक महाराजांचा. म्हणजे
परमार्थानं अंतर्मुखता येण्याऐवजी, आत्मस्वरूपाकडचा प्रवास घडण्याऐवजी आपल्या जीवभावाची करमणूक होत जाते. आणखीही आपण एक उदाहरण पाहूया. बुद्धीच्या सुद्धा प्रकृती असतात. बुद्धी जर तल्लख असेल तर वेदांत, तत्वज्ञान, विचार हा बुद्धीला सुखावतो, तो आवडायला लागतो. असं तत्वज्ञान बोललेलं किंवा ऐकलेलं आवडायला लागतं, बुद्धीला छान वाटतं, पटतं आणि त्यामध्येच काही माणसं रमून जातात. सद्गुरूंनी अनुग्रह देऊन भगवत प्राप्तीची प्रक्रिया सांगितलेली असते. ध्यानाला कसं बसायचं, कशा पद्धतीनं एकाग्रतेनं आत्मचिंतनामध्ये नाम घ्यायचं हे सद्गुरूंनी शिकवलेलं असतं. ते शिकवलेलं आपल्या हातून घडावं म्हणून सद्गुरू वेदांत, उपनिषदे किंवा तत्वज्ञान आपल्याला पटवून देत असतात. तत्वज्ञान सांगणं हे सद्गुरूंचं काम नाही. वेदांत सांगणं, उपनिषद सांगणं हे सद्गुरूंचं खरं काम नाही. सद्गुरूंचं खरं काम साधना करवून घेणं आहे. पण साधना कर म्हटल्यानंतर करणारे खूप थोडे असतात. ती साधना पटण्यासाठी सद्गुरू वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेऊन निरूपण, प्रवचन करतात, कीर्तन करतात, अध्यात्मपर विषय आपल्याला समजावून सांगतात. पण त्या शब्दांमध्ये जो रमून राहतो तो करमणूकच करत राहतो स्वतःची. म्हणजे उपनिषदांवरती पुष्कळ अभ्यास करायचा, वेदांतावरती पुष्कळ अभ्यास करायचा, तो वेदांत बोलायचा देखील, उपनिषदांवरती बोलायचं देखील, लोकांपुढे येऊन बुद्धिमत्तेनं ते चांगल्या प्रकारे मांडायचं. पण जीवनामध्ये सद्गुरुपदिष्ट साधना करायची नाही. याला म्हणायचं परमार्थ करमणुकीसाठी करणं. असं जे लोक करतात ते सुद्धा पुन्हा आपल्यातीलच अभिमान वाढवतात. बुद्धीमुळे विषय कळलेला असतो, शाब्दिक बरं का, आणि तो विषय जेव्हा मला छान कळला आहे असा भाव येतो तेव्हा तिथे त्या बुद्धीचा अभिमान येतो, त्या शाब्दिक ज्ञानाचा अभिमान येतो. ते ज्ञान जेव्हा अस्खलितपणे लोकांपुढे मांडता येतं तेव्हा लोक भारावून जातात. मग लोकांकडून कौतुक होतं. लोक मग महाराज महाराज म्हणून याच्याच पाया पडायला लागतात. ते त्याला छानही वाटतं, कारण आत अभिमान आहे. अशा रीतीनं स्वतःची साधना बाजूला राहते आणि मनुष्य अभिमानाला बळी पडून परमार्थाचा करमणूक म्हणून वापर करत राहतो आणि जीवनाचा नाश करून घेतो. सद्गुरूंनी सांगितलेली साधना कुठे, आत्मचिंतन कुठे, अंतर्मुखता कुठे आणि आपण काय करतोय याचं भानच राहत नाही. समर्थ या सगळ्या प्रकाराला भ्रांती म्हणतात, भ्रमरूप असण म्हणतात. या भ्रमामध्ये राहून अक्षरशः शिष्य लोक मतिमंद होतात, मूढ होतात, कामनेनं लुब्ध होतात असं समर्थ म्हणतायत. मानिला प्रपंची आनंद केला परमार्थे विनोद, भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी. आपण अलीकडच्याच निरूपणात पाहिलं की कामनेला जर चाळवलं तर ती आणखी वाढते आणि मग ती गिळून टाकते साधकाला. मग तो शिष्य राहत नाही, असंच शिष्यच होऊन जातो. सच्शिष्य होणं तर खूप लांबची गोष्ट आहे. समर्थ दृष्टांत देत आहेत. सुकर पूजेले विलेपणे, सुकर म्हणजे डुक्कर, डुकराला सुगंधी लेप लावला, म्हैसा मर्दीला चंदने, रेड्याला चंदन चोळून लावलं, तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला. तसं विषयासक्त झालेल्या या शिष्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणं व्यर्थ आहे असं समर्थ म्हणतात. कारण तो उपदेश तो त्याच्या आतमध्ये साठवून घेतच नाही. उपदेश तो समजून घेतो, पण कधीकधी बुद्धीच्या अभिमानामुळे समजून घेतो किंवा लोकांना सांगावं म्हणून समजून घेतो. स्वतःच्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी ते तो समजून घेत नाही. मगाशी पाहिलं तसं स्वतःच्या करमणुकीसाठी तो त्याचा वापर करून घेतो. आणि असा मनुष्य प्रसंगी एके ठिकाणी स्थिरसुद्धा राहत नाही. या गुरूंकडेही जाईल, त्या गुरूंकडेही जाईल, आणखी पुस्तकेही वाचील, आणखी काय करत बसील सांगता येत नाही. एका गुरूंपाशी येऊन समजून घेऊन ते जीवनामध्ये उतरवून आपल्याला आत्मसमाधानापर्यंत पोहोचायचं आहे हे ध्येयच त्याच्या आयुष्यात असत नाही. कारण आतील सगळी आसक्ती जशी आहे तशी असते आणि लौकिकासाठी बाह्यात्कारानं परमार्थ केला जातो, दिखाव्याचा होऊन तो राहतो. रासभ उकरडा लोळे, तयासी परिमळ सोहळे, उलूक अंधारी पळे,
तया केवी हंस पंगती. दृष्टांत दिलेत समर्थांनी. रासभ म्हणजे गाढव. गाढव उकिरड्यावर लोळत असतं, त्याला सुगंधी द्रव्य समजा लावलं तर काय उपयोग आहे. किंवा उलूक म्हणजे घुबड. घुबडाला अंधार प्रिय असतो, त्यामुळं अंधाराकडं ते धाव घेतं. त्याला सूर्यप्रकाशात विहार करणारा जो हंस आहे त्याच्या पंक्तीत कसं बसवता येईल. उलूक अंधारी पळे तया केवी हंस पंगती. जो ज्याचा स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे तो वागणार. पण हा न्याय प्राण्यांना उत्तम लागू पडतो. मनुष्याकडे ही संधी असते आपला स्वभाव बदलण्याची. बहिर्मुख आपण सगळेच आहोत, म्हणून तर परमार्थ मार्गावरती सद्गुरूंना शरण गेलो आहोत. सद्गुरू शिकवतात ना अंतर्मुखतेचा अभ्यास. मग तो जो करतो तो होतो ना अंतर्मुख. म्हणजे त्याचा बहिर्मुखतेचा स्वभाव बदलून अंतर्मुख झालाच की. पण तो अभ्यास करणं गरजेचं आहे. तिथे प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे. हा दृष्टांत जो समर्थांनी दिलाय त्याचा विपर्यास करू नये. अभिमानानं जे आपण ग्रासलेले आहोत ते असं म्हणायला जाऊ नये की अहो आम्ही घुबडच आहे, तुमची चूक आहे की आम्हाला तुम्ही हंसांच्या पंगतीत बसवलं. असं करू नये. मनुष्याला आपले दोष टाकता येतात, हेच तर नरदेहाचं वैशिष्ट्य आहे. तर ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण सद्गुरूंपाशी जाऊन करावा. तैसा विषयदरींचा बराडी घाली अधपत्नी उडी तयास भगवंत आवडी सत्संग कैचा. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे आशाळभूतपणे विषय सुखाची अपेक्षा जो करतो त्याला भगवंताची आवड, सत्संगाची आवड असणार कशी. आपण जे पाहतोय तेच समर्थ समजावून सांगतायत की तुम्हाला विषयांची आवड आहे म्हणून तर तुम्ही आलेलात सद्गुरूंकडे शरण. तर ती टाकण्याचा अभ्यास करा. असं म्हणत राहू नका की या विषयासक्तीमध्येच मी लोळत राहीन, कारण मी घुबडच आहे, कारण मी गाढवच आहे, कारण मी डुक्करच आहे, कारण मी रेडाच आहे. असा उलटा तर्क सद्गुरूंना न देता सद्गुरू आपल्याला काय सांगतायत ते आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. इतकं करूनही जो जाणू शकत नाही तो मग अर्थातच रेडा आहे किंवा घुबड आहे किंवा समर्थ म्हणतायत त्याप्रमाणे विषयदरींचा बराडी आहे. सतत विषयासक्तपणा, सतत विषयाची हाव, विषयांचं चिंतन, मग त्याचा अधःपतन निश्चित आहे. कुठेतरी अंतर्मुख होऊन विचार होणं गरजेचं आहे की आत्ता आपण विषयात शिरतोय, आवश्यकता आहे का. असं पहा, विषयात शिरायला सुद्धा इंद्रियांना चाळवावं लागतं. एक उदाहरण पाहूया. सुंदर दृश्य आपल्यासमोर आहे, पण डोळेच बघायला नसतील तर ते दृश्य दिसेल का. म्हणजे डोळ्यांना छान वाटलं तर त्या दृश्याकडे आपण आणखी पाहत राहू. आता आणखी सूक्ष्मात जाऊन आपण विचार करूया. हे जे दृश्य आहे ते स्थूल आहे, त्याच्यापेक्षा सूक्ष्म आपलं इंद्रिय आहे. इंद्रियापेक्षा सूक्ष्म इंद्रियांच्या मागचं मन आहे. मनापेक्षाही सूक्ष्म मनाच्या मागची बुद्धी आहे. आणि बुद्धीपेक्षाही सूक्ष्म आपलं आत्मस्वरूप आहे. असा हा सूक्ष्मतेकडचा प्रवास आहे. या सगळ्या गोष्टी त्या दृश्याच्या मागे असतात, म्हणून आपण दृश्याचा अनुभव घेतो. आत्म्यामधून बुद्धी प्रकाशित होते, बुद्धीमधून मन प्रकाशित होतं, मनातून इंद्रिये प्रकाशित होतात आणि इंद्रियांमधून दृश्याचा अनुभव आत घेतला जातो. म्हणजे खरं पाहता या सगळ्याच्या मागे आत्मस्वरूपाचीच सत्ता आहे. पण घडतं या क्रमानं. तर मग आपल्या हातात आत्ता आत्मा नाही, आत्ता बुद्धी आणि मनही हाताला येत नाही आहे. इंद्रिय मात्र निश्चित आपल्या हातात असतं. डोळे बंद करता येतात, हात पाय बंद करता येतात, थांबवता येतात. दारुडा जो आहे त्याचे पाय त्याला दारूच्या गुत्त्याकडे घेऊनच जाणार. पण तो दारुडा केव्हा झाला? वारंवार पिल्यामुळेच तो दारुडा झाला, मग त्याला व्यसन लागलेलं आहे. पण जेव्हा पहिला घोट घ्यायला तो जात होता तेव्हा त्याला त्याचा हात, त्याचे पाय अडवता येत होते, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. भोगांकडे आपलं इंद्रिय जेव्हा धावतं तेव्हा त्या इंद्रियाला आपण थांबवू शकतो. ते साधकानं जर थांबवलं नाही तर ते भोगांकडे स्वभावतः जाणारच आहे. तसं त्याला जर जाऊ दिलं, मोकाट सोडलं, तर मग आपण विषयासक्त होणारच होणार. इथे जो सावध राहतो तो सत्शिष्य असतो आणि इथे जो बेसावध राहतो तो कालांतरानं असत शिष्य बनतो. मग जीवनामधून परमार्थ कुठच्या कुठे लांब निघून जातो.
सद्गुरूंची वचने, सद्गुरूंचा उपदेश, ज्ञानेश्वरी, दासबोध सगळं काही त्याला माहीत असतं, प्रसंगी पाठही असतं. पण कर्म मात्र साधनेच्या, सद्गुरूंच्या उपदेशाच्या विरुद्ध तो करत राहतो. सद्गुरूंच्या ठिकाणी गेल्यानंतर स्वच्छ स्नान करून धूतवस्त्र घालून जाईल, पण संध्याकाळी नको त्या कर्मांमध्ये जाईल. असं घडू नये म्हणून समर्थ वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सावध करतायत. समर्थ काय म्हणतायत पहा. वरती करून दांताळी स्वानपुत्र हाडे चगळी, तैसा विषयी तळमळी विषय सुखा कारणे. तया स्वानमुखी परमान्न की मर्कटास सिंहासन, तैसे विषय शक्ता ज्ञान जिरेल कैचे. रासभे राखता जन्म गेला तो पंडितांमध्ये प्रतिष्ठेला, न वचे तैसा आशक्ताला परमार्थ नाही. मिळाला राजहंसांचा मेळा, तेथे आला डोंब कावळा, लक्षून विष्ठेचा गोळा हंस म्हणवी. दृष्टांतानं समर्थ आपल्याला पटवून देतायत की आपण कसं होऊ नये. समर्थ म्हणतात, एखाद्या कुत्र्याचं पिलू हाड चगळत असतं, त्यात त्याला आनंद वाटत असतो. त्याप्रमाणे विषयासक्त माणूस विषय भोगामध्ये सुख वाटून घेत असतो. ते विषय सुख त्याला मिळालं नाही तर तो तळमळायला लागतो. तैसा विषयी तळमळी विषय सुखा कारणे. समर्थ म्हणतात, त्या हाड चगळणाऱ्या कुत्र्याला जर परमान्न दिलं मुखामध्ये तर त्याला गोड कसं लागेल, किंवा माकडाला सिंहासनावर बसवून काय उपयोग. तसं आत्मज्ञान विषयासक्त माणसाला सांगून काही उपयोग होत नाही. समर्थ म्हणतात, रासबे राखता जन्म गेला तो पंडितांमध्ये प्रतिष्ठेला. गाढवं राखून ज्याचा जन्म गेला आहे अशा माणसाला पंडितांच्या सभेत बसवलं तर ते त्याला कसं मानवेल. तसं विषयासक्त माणसाचं परमार्थाच्या बाबतीत होतं. त्याला परमार्थ मानवणार नाही. म्हणजे समर्थ विषयासक्ती टाकायला शिकवतायत हे पाहणं आवश्यक आहे. राजहंसांच्या समुदायात डोमकावळा गेला. समर्थ म्हणतायत, मिळाला राजहंसांचा मेळा, तेथे आला डोमकावळा. तो स्वतःला राजहंस म्हणवतो, पण आहे तो डोमकावळा. मग डोमकावळ्याचं लक्ष शेणाकडं असतं, विष्ठेकडं असतं. स्वतःला राजहंस म्हणवलं म्हणून विष्ठेकडचं लक्ष जात नाही. तसं ढोंगानं परमार्थामध्ये राहिला आणि आत विषयासक्ती असेल तर परमार्थ साध्य करता येत नाही. समर्थ आपल्याला आपल्या आत असलेलं ढोंग टाकायला सांगतायत. खरं खरं सद्गुरूंना शरण जा, विषयासक्ती टाका आणि ती टाकता येते. मगाशी पाहिलं त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना आवरता येतं आणि तसं आपण योग्य वेळी आवरून धरलं आणि आपलं लक्ष भगवन नामामध्ये सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये ठेवलं तर कालांतरानं वृत्तीही आवरतात. त्यामुळे परमार्थ शक्य आहे, जमण्यासारखा आहे. फक्त आपली तयारी पाहिजे, आपला प्रामाणिकपणा पाहिजे, आपला निश्चय पाहिजे. पुढेही समर्थांनी अशा पद्धतीचे दृष्टांत देऊन आपल्याला समजावून सांगितलं आहे की कशा पद्धतीचा मनुष्य परमार्थ करू शकतो आणि कशा पद्धतीचा नाही. समर्थ इथे आपल्याला सावधानता शिकवतात, योग्य अयोग्यतेची निवड करायला शिकवतात आणि परमार्थाची प्रेरणा देतात. तो सर्व भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.